बिलाडी सरपंचपदी सुवर्णा जितेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड। धुळे तालुक्यातील बिलाडी येथील सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया आज दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 ते 2 दरम्यान पार पडली। यावेळेस सरपंच पदासाठी सुवर्णा जितेंद्र शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता। तर अध्याशी अधिकारी तथा मंडळ अधिकारी न्याहाडोद सीयू पाटील, ग्राम महसूल अधिकारी मोहित वारे, ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र तमखाने, रोजगार सेवक गणेश पाटील यांच्या सहकार्याने सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली। तर यावेळी सरपंचपदी सुवर्णा जितेंद्र शिंदे यांची सर्व सदस्यांच्या एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळेस माजी सरपंच आरस्तोल पाटील, उपसरपंच प्रतिभा ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य देवीदास ठाकरे, सुनील पाटील, रुपाली पाटील, आनंदा पिपळे, सुनंदा पाटील, सुनंदा वामन पाटील, यशोदा भील, समाधान पाटील आदी ग्रामपंचायत सदस्य यांच्या सर्वानुमते सदर सरपंचपदी सुवर्णा जितेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। तर या प्रसंगी या ठिकाणी भाजपा युवा मोर्चा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अक्षय पाटील, जितेंद्र शिंदे, नंदू शिंदे, अभिजित पगार, योगेश बच्चाव, सुरेश पाटील, दिलीप ठाकरे, कैलास शिंदे, विजय जाधव, संदीप पगारे, प्रदीप सोनवणे, शरद पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। तर सदरची निवडणूक प्रक्रिया माजी जिपा अध्यक्ष बाळासाहेब बदाने, नगाव लोकनियुक्त सरपंच सौ ज्ञानज्योतिताई बदाने, धुळे ग्रामीण आमदार राम बदाने यांच्या नेतृत्वात बिनविरोध करण्यात आली। तर येत्या काळात बिलाडी गावाचा विकास सर्व सदस्यांना सोबत घेऊन केला जाईल असा विश्वास या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच सुवर्णा जितेंद्र शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। खालीलप्रमाणे हजर सदस्य वरीलप्रमाणे सदस्यांचे हजर असून मी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्याशी अधिकारी म्हणून जाहीर करतो की सरपंच पदासाठी एकमेव शिंदे सुवर्णा जितेंद्र यांचा अर्ज असल्याने बिनविरोध सरपंच निवडणूक जाहीर करतो। याप्रमाणे सभेचे कामकाज झालेले असून सभा शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असे मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जाहीर करतो आणि सभा संपवली। आदरणीय बाळासाहेब बदाणे व आपले आता हल्लीचे आमदार रामदादा बदाणे यांच्या आशीर्वादाने व तसेच माझ्या ग्रामपंचायतीचे जे सदस्य आशीर्वादाने आज मी सरपंचपद स्वीकारले आहे। त्यांच्या या मी दाखवलेल्या विश्वासाला मी सार्थ ठरेल। गावातील विकासाचे काम मी प्रामाणिकपणे पार पाडेल।